मी सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. श्री समर्थ ब्रह्म चैतन्य गोंदलीकर महाराज की जय. श्रीराम समर्थ. ओम नमो श्री आत्या वेद प्रतिपाद्या. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार आणि नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. काल आपण परमार्थ हा मुद्दा आपण पाहिला. आज आपण पुढील मुद्द्यात प्रवेश करूयात. तर तो मुद्दा आहे पुढचा, साधक. परमार्थ पाहिला आणि आता तो परमार्थ ज्या साधकाने साधायचा असतो तर त्या साधकांविषयी महाराजांनी उच्चारण केलेली बौद्धवचनं आपणाला बाबा आता शिकवणार आहेत. तर ह्या प्रकरणातील 12वा मुद्दा आहे साधक. पहिलं बौद्धवचन आहे, जेवताना भोवती उदबत्तीचा सुंदर वास आणि तोंडात गोड घास जसा असावा त्याचप्रमाणे साधकाने बाहेर गोड बोलावे आणि आत भगवंताचे गोड नाम घ्यावे. त्याने आत बाहेर गोड असावे. काय सांगतात? जेवताना भोवती उदबत्तीचा सुंदर वास आणि तोंडात गोड घास जसा असावा त्याप्रमाणे साधकाने बाहेर गोड बोलावे आणि आत भगवंताचे गोड नाम घ्यावे. त्याने आत बाहेर गोड असावे. उदबत्तीचं उदाहरण सांगून आणि जेवणाच्या घासाचं उदाहरण सांगून महाराज सांगतायत जसा उदबत्तीचा सुगंध असतो आणि अन्नाचा सुगंध, अन्नाची चव आपणाला अंतर्बाह्य ही शुद्ध करते आणि पोषण देते, त्याचप्रकारे साधकाचं सुद्धा अंतर्बाह्य त्याचं बोलणं चांगलं असावं आणि आतमध्ये भगवंताचं स्मरण असावं नामाच्या रूपामध्ये. पुढे सांगतात की 2, साधकाने लोण्यासारखे मऊ असावे. कोणालाही कोठेही खुपू नये. कोणालाही कोठेही खुपू नये. आपण हवेसे वाटावे. आपण निस्वार्थी झालो तरच ते साधेल. निस्वार्थीपणावरती फार भर दिले. जोपर्यंत निस्वार्थ होतो त्याच वेळेला आपण व्यापक होऊ शकतो. त्याच वेळेला आपण भगवंताच्या जवळ पोचू शकतो. स्वार्थ घेऊन कधीही पोचू शकणार नाही, हे इथे महाराज वारंवार सांगत आहेत. आणि त्याचबरोबर महाराजांनी कालही आपणाला सांगितलेलं आहे की निस्वार्थी होत असताना सुरुवातीला सर्व जग आपल्यासारखं वाटेल आणि त्यामुळे अनेकदा काही अनुभव असे येतील की आपल्यासारखं सर्व जग दिसल्यामुळे काही धोके पण येतील, काही अडचणी पण सामोरे जावे लागतील. हे सुरुवातीला होईल निस्वार्थ होण्याच्या टप्प्यामध्ये, परंतु त्यानंतर मात्र जेव्हा परमार्थ अंगी चांगला मुरतो त्यावेळेला मात्र साधक व्यवहारामध्ये सुद्धा दक्ष असतो आणि त्याचबरोबरीने तो निस्वार्थी पण असतो. हे आहे, तो कोणाकडून फसू शकणार नाही. अशा अवस्थेत परमार्थ भगवंताचं अनुसंधान त्या साधकाला पूर्णतः जागरूक बनवतं आणि त्याचबरोबर निस्वार्थीही बनवतं. हे इथे परमार्थ या मध्ये महाराजांनी सांगितले. त्याचप्रकारे साधकाने लोण्यासारखे मऊ असावे. कोणालाही कोठेही खुपू नये. आपण हवेसे वाटावे. आपण निस्वार्थी झालो तरच हे साधेल. निस्वार्थी झालो तरच कोणाला खुपणार नाही, नाहीतर मग आपण सगळंच काढत बसणार की मी हे केलं ते केलं असंच, आणि आता माझ्याशी असं होत आहे किंवा मला त्या बदलात काही आता मिळत नाही. माणसाला काही मिळालं नाही तरी थोडासा मान किंवा तरी हवा असतो. पण आत्ता परिस्थिती अशी आहे की जे काही केलं गेलं असेल किंवा जे काही आपण कर्तव्य करतो तर पूर्वी कृतज्ञ असणं हा खूप मोठा गुण होता आणि त्याचा संस्कार दिला जात होता. आज कृतज्ञतेचा संस्कार दिला जात नाही. अनेकदा थँक्यू बोललं जातं. थँक्यू बोलायला लहान असताना शिकवलं जातं, परंतु मोठेपणी खऱ्या अर्थाने कृतज्ञ होणं म्हणजे काय, आभार मानणं म्हणजे काय, धन्यवाद म्हणजे काय, ह्याचे अर्थ त्या थँक्यूमध्ये कधीच येऊ शकत नाहीत. तर त्यामुळे
ते संस्कार योग्य रीतीने कृतज्ञतेचे घडतच नाहीत. त्यामुळे जर आपण निस्वार्थी नाही झालो तर मात्र अत्यंत दुःखाला प्रत्येक व्यक्तीला सामोरी जावं लागणार आहे. अशी आजची वर्तमान परिस्थिती भयंकर आहे. त्यामुळे निस्वार्थी जर झालो असेल तर आपणाला काही वाटणार नाही. कितीही कुठल्याही नात्याविषयी काही केलेलं असेल, केव्हाही केलेलं असेल तरी वाटणार नाही की आपलं ते करत असताना आपल्यालाही आनंद मिळाला आणि आपल्याला करावं असं वाटत होतं म्हणून आपण केलं आहे. समोरच्याने आपल्याला सांगितलंय नाही सांगितलं हा भाग वेळ आपल्या स्वतःला तिथं करताना आनंद मिळाला तेच आपल्याला प्राप्ती आहे आणि हे महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे आपल्याही अत्यंत निस्वार्थ होणं आवश्यक आहे. नाहीतर इथे खूप आपल्याला जो मनस्ताप होतो आणि त्यामुळे मग तिथे काही नाही ते आपल्या मुखातनं वाणीतनं चुकीचं बोललं जाणार हे आहे. त्यामुळे आपण निस्वार्थी झालो तरच हे सांगेल. 3. आपला कोणाशी द्वेष नसावा, कोणाशी वैर नसावे. आपल्यामध्ये तर द्वेष वैर नसावेच, पण आपले असे कोणी करीत असेल ही कल्पनाही नसावी. आपल्या अंतरात प्रेम नुसते भरून असावे. किती महाराजांनी मोठं दृष्टी दिलेली आहे. आपल्या अंतरात कोणाविषयी द्वेष नसावा, तसेच आपलाही कोणी द्वेष करत असेल ही भावना सुद्धा, ही कल्पनाही नसावी. हेच सांगतायत. आपला कोणाशी द्वेष नसावा, कोणाशी वैर नसावे. आपल्यामध्ये तर द्वेष वैर नसावेच, पण आपले असे कोणी करीत असेल ही कल्पनाही नसावी. आपल्या अंतरांत प्रेम नुसते भरून असावे. खूप मोठी गोष्ट आहे. 4. साधक कधी अंग धरायचा नाही, त्याची दृष्टी बावरल्यासारखी असते. साधक कधी अंग धरायचा नाही, त्याची दृष्टी बावरल्यासारखी असते. 5. साशंक वृत्तीने परमार्थात सर्व बिघडते, हे साधकाने ध्यानात ठेवावे. साशंक चिंता काळजी असेल, संशय असेल तर सर्व बिघडतं, हे साधकाने ध्यानात ठेवावं. काहीही झालं तरी सुद्धा श्रद्धा, विश्वास, निष्ठा ढळू न देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. इतकं निशंक असणं आवश्यक आहे, तरच परमार्थात पुढे जाऊ शकतो, अन्यथा नाही. हे आहे. पुढे आहे की 6. नुसता नेम आहे म्हणून उगीच करू नये. साधकाने कोणतीही गोष्ट मनापासून करायला शिकावी. 7. एखादी अप्रिय गोष्ट घडली असता तरी मी म्हणत होतो असे म्हणून दुसऱ्याला दोष देण्याची प्रवृत्ती साधकाने सोडून द्यावी. साधकाने आपले दोष बघावे. एखादी अप्रिय गोष्ट घडली असता तरी मी म्हणत होतो असे म्हणून दुसऱ्याला दोष देण्याची प्रवृत्ती साधकाने सोडून द्यावी. साधकाने आपले दोष बघावेत. ही अनेकांना प्रवृत्ती असते आणि मनुष्य हा म्हणतो. एखाद्या व्यक्तीने जर ऐकलं नसेल किंवा एखाद्या व्यक्तीला आपण काही सांगितलं आणि त्यानंतरही त्या व्यक्तीचं तसं ऐकण्याचा भाग नसेल आणि ती व्यक्ती आपल्याच मनाने किंवा तिला जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार ती वागली असेल आणि त्या तिचं समजा काही नुकसान झालं आहे, तर मग अनेकदा साधकांना काही किंवा व्यवहारात अनेकदा असं मी म्हणतो सावध केलं होतं तरी असं केलं झालं तर हे म्हटलं जातं. तर महाराजांनी सांगितलं इथे कोणाचे असं म्हणू नये, कारण प्रत्येक घटना जी आहे ज्या पद्धतीने घडणार त्याच पद्धतीने ती घडत असेल. प्रारंभाच्या अधीन अनेक गोष्टी असतात. त्यामुळे आपण जरी कोणाला सूचना दिली असेल, कोणाला जागरूक केलं असेल, तरी सुद्धा जर त्याला त्या घटनेतनं जायचं आहे तर त्याची बुद्धी कामणारच नाही. तर ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तर त्याच्यामुळे आणि जर त्याने ऐकलं आपलं आणि तर जर त्याचा प्रारब्धानुसार त्याची बुद्धी योग्य रीतीने निर्णय घेणारी असेल तर ती आपण सांगितलं नाही तरी घेणारीच आहे. तर ही गोष्ट आहे. तर आपल्याला उगाचच वाटत असतं मी सांगितलं म्हणून त्या माणसाने तसा विचार केला आणि त्याने ते केलं हे आपल्याला वाटत असतं, परंतु आपण सांगितलं नसतं तरी सुद्धा त्याची ती बुद्धी झाली असते आणि त्याने ते केलं असतं. तर ही महत्त्वाची गोष्ट आहे की आपण आपल्या सांगितल्याने त्याचं जीवनात कल्याण झालं किंवा आपण सांगितलं आणि त्याने नाही केलं म्हणून त्याचं अकल्याण झालं असं गोष्टी नसतात. तर सत्य हे आहे की त्याचं कल्याण व्हायचं असेल तर ते कुठूनही होणार आहे आणि त्याला काही घटनेतनं जावं लागणार असेल, काही नुकसान मधून जावं लागणार असेल तर त्याला त्यातनं जायचं आहे. तर ही गोष्ट आहे आणि आपल्या दृष्टीने कल्याण आणि नुकसान आणि फायदा, कल्याण अकल्याण असतं आपल्या दृष्टीने हे असतं, परंतु भगवंताच्या चरणी असा काही कुठल्याच बाबतीत भेद नाही. सर्व काही कर्माची गती पूर्ण होण्यासाठी घडत असतात गोष्टी. हे
हे एक महत्त्वाचा कर्माचा सिद्धांत आहे. तर त्यामुळे तिथे पूर्णत्वाला जाण्यासाठी सर्व गोष्टी घडतात, हे इथे महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून महाराज सांगतात की कधी असं बोलू नये, पाहायचं झालं तर स्वतःचे दोष पाहावेत, बघावेत. 8. साधकाच्या घरात इतके प्रेम असावे की ते सोडून जाणाऱ्याला पुन्हा त्या वातावरणात आपण केव्हा येऊन पडतो असे झाले पाहिजे. पाण्याबाहेर काढलेला मासा जसा पाण्यात जाण्यासाठी धडपडतो तसा घर कसं असावं हे ते महाराज सांगत आहेत. आणि दुसरं असंही होतं, जेव्हा आपण एखाद्याला सांगतो की बघा मी असं म्हटलं होतो ना, एकतर तो माणूस आधीच दुःखी कष्टी झालेला असतो, त्याच्या कर्माचा आणि सगळा हिशोब तो त्याला सामोरी जात असतो. त्यावेळेला आपण जर असं म्हटलं तर त्याचं नक्कीच खच्चीकरण होत असतं आणि त्याने ना त्याचं कल्याण आहे आणि आपला केवळ आपला अहंकार कुरवळला जातो आणि जो स्वतःच आपण कुरवळतो. पण त्या अहंकार कुरवळण्याच्या नादामध्ये त्या समोरच्या व्यक्तीचं मन पूर्णतः खचून गेलेलं असतं, इकडे आपलं लक्षही नसतं. तर हेही महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे खूप अत्यंत महत्त्वाचं आहे एक एक गोष्ट समजणं आणि त्यानुसार चालणं. पुढे सांगतात की 9. काय करायला पाहिजे हे वाचनाने कळेल, पण साधकाने ते स्वतः केल्याशिवाय भागणार नाही. काय करायला पाहिजे हे वाचनाने कळेल, पण साधकाने ते स्वतः केल्याशिवाय भागणार नाही. म्हणजे वाचन स्वतः करावं का, तर असं नाही की आपण श्रवण करतोय, वाचन करतोय, तर हे काय करायचं आपल्या लक्षात येईल. आता आपल्या लक्षात आलं की बाबा अप्रिय गोष्ट घडली असतात तरी सुद्धा आपण कोणालाही ऐकवायचं नाही. तरी मी तुला सांगत होतो ना, बघितलं ना असं झालं, हे ऐकवायचं नाही. हे आपण वाचलं, हे आपण ऐकलं. आता आपण वाचलं, ऐकलं, आपल्याला माहिती मिळाली, समजलं, पण आता ते प्रत्यक्षात तशी परिस्थिती आली तर तसं आचरणही केलं पाहिजे, हे इथे महाराज सांगतात. पुढे सांगतात 10. काही ठिकाणी परीक्षेचा निकाल वाचून दाखवितात. निकाल वाचणारा नंबर वाचू लागला की जसा आपला नंबर जवळ येऊ लागतो तशी तशी आपली उत्सुकता वाढत जाते. आपल्या अलीकडचा नंबर आला की ती अगदी शिगेला पोचते. त्याचप्रमाणे आपले आयुष्य जसजसे वाढत जाईल तशी साधकाची भगवंताला भेटण्याची उत्सुकता वाढत गेली पाहिजे. किती सुंदर सांगितलंय. जसं वय वाढत जाईल तसं आपल्याला त्याला पाहिजे की आता कालावधी कमी उरलेला आहे, कालावधी जवळ आलेला आहे त्याच्या भेटीचा आणि त्याला प्राप्त करून घेण्याचा. त्यामुळे इतकं जसं वय वाढत जाईल तितकी भगवंती लागली पाहिजे. इथे विरुद्धच पाहायला मिळतं, तितकी लागत नसते, संसारच घट्ट होत असतो. तर हे प्रत्यक्षात पाहायला मिळतं. आणि तर इथे महाराज सांगतायत की काय केलं पाहिजे, कारण मनुष्य जन्मच ह्यासाठी आहे की भगवंताची प्राप्ती करण्यासाठी. तर त्यामुळे ते ध्येय आहे. आणि आता जसं जीवन पुढे पुढे जात जातं तसं आपण त्याचा भगवंताच्या प्राप्तीसाठी त्याचा आणखी उपयोग करणं आवश्यक आहे. पुढे सांगतात 11. लोकेशना आणि मान फार घातक आहे. लोकेशना आणि मान फार घातक आहे. मोठमोठे साधक याच्या पायी अधोगतीला जातात. 12. पैसा आणि कामवासना यांना काही मर्यादा आहे, पण मनाच्या इच्छेला मर्यादा नाही. साधकाने पण मानाच्या इच्छेला मर्यादा नाही. साधकाने मानापासून दूर असावे. पैसा आणि कामवासना यांना काही मर्यादा आहे, पण मानाच्या इच्छेला मर्यादा नाही. साधकाने मानापासून दूर असावे. किती महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे. मान किती घातक आहे हे इथे सांगितलं. मान म्हणजेच अहंकार, जो आपल्याला हवा असा वाटतो किंवा अहंकार, तर ते इथे महाराजांनी सांगितलं. पैसा आणि कामवासनेपेक्षा सुद्धा हा घातक आहे. मान हवा आहे, ही इच्छा, हिला काहीच मर्यादा नाही आहे. त्यामुळे मानापासून साधकाने दूर राहावे, हे इथे महाराज सांगतात. 13. कोणी आपल्या पाया पडताना मी या नमस्काराला योग्य नाही असे साधकाने मनामध्ये समजावे. म्हणजे कोणी नमस्कार केल्याचा अभिमान वाटणार नाही आणि न करणाऱ्याचा आपल्याला राग येणार नाही. 14. निरूपणानंतर आपली स्तुती ऐकायला साधकाने तेथे उभे सुद्धा राहू नये. 15. मोठे मोठे साधनी लोक लौकिकाच्या नादी लागून भगवंताच्या जवळ येऊन घसरतात. 16. काही पुरुष किंवा स्त्रिया यांना आपला असा काही प्रपंच राहिलेला नसतो, पण हे उगीच जगाचे दोष काढीत बसतात. दुसऱ्याच्या घरी जाऊन
उठाठेवी करतात, हे फार मोठे पाप आहे. साधकाने ते कटाक्षाने टाळावे. एकमेकांकडे गेलो तरी सुद्धा त्याची कोणाचीही उणी किंवा त्यांच्या प्रपंचाचा किंवा इतरांच्या प्रपंचाचा विचार विनिमय करणं याची काही आवश्यकता नाही आहे. आणि आपल्याला आपल्याच प्रपंच नीट करता आलेला नसतो किंवा आपल्याला आपल्याच कल्याणाचं कळत नसतं आणि तिथे आपण दुसऱ्यांच्या प्रपंचाच्या चर्चा करतो, हे फार मोठा दोष आहे असं महाराज सांगतायत. पुढे सांगतायत की ब्रह्मचारी साधकाने प्रपंचातल्या उठाठेवी करू नयेत, नाहीतर प्रपंचाचे प्रेम त्याला लागेल. त्याने प्रपंचापासून 4 पावले दूर राहावे, नाहीतर तो हवा असे वाटू लागते. हे जे ब्रह्मचारी आहेत त्यांच्यासाठी सावधानता दिलेली आहे. पुढे 18. बुद्धिभेद करणारे लोक जगात नेहमी असणारच, पण साधकाने आपला बुद्धिभेद का होऊ द्यावा? आपली जी इच्छाशक्ती आहे किंवा आपण धरलेला मार्ग त्याच्यावरून आपणाला बुद्धिभ्रष्ट करण्याचेच मतं आपणाला मिळत असतात सतत, परंतु आपण त्याकडे का लक्ष द्यावे असं महाराज सांगतायत. आपण आपला बुद्धिभेद आपण आपल्या निश्चयावरून का ढळावं असं महाराज सांगतायत. की का ढळावं, आवश्यकताच नाही आहे ढळण्याची, हे ते महाराज सांगतायत. 19. ज्या लोकांना आपल्यामध्ये दोष आहे हे कळतच नाहीत ते लोक अगदी खालचे समजावेत. ज्यांना आपला दोष कळतो ते दुसऱ्या प्रतीचे समजावेत. आपला दोष कळून तो घालविण्याचा प्रयत्न करणारे लोक ते तिसऱ्या प्रतीचे समजावेत. आपण प्रयत्न करून सुद्धा भगवंताच्या आड येणारा दोष जात नाही, म्हणून तळमळत असणारे हे सर्वात चांगले. साधकाने तसे बनले पाहिजेत. तळमळ असली पाहिजे आपल्याला, आपल्यातले दोष दूर होत नाही आहे त्याची, आणि माझ्या शक्तीने जात नाही तर तूच माझे हे दोष घालव, हे इतकं शरणागती पाहिजे हे महाराज सांगतात. आणि तो श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ साधक आहे. पुढे सांगतात 20. साधकाने जगामधले दोष पाहू नयेत, कारण त्या दोषांचे बीज आपल्यामध्येच असते. कधीही कोणाचे दोष पाहू नयेत, त्याचं वर्णन करू नये. त्या दोषाचे बीज आपल्यामध्येच असते, म्हणून ते दिसतात आपल्याला, ते दिसतात. 21. ज्याला मी काहीतरी झालो असे वाटते तो काहीच झालेला नसतो, अशा माणसाने फारच सांभाळले पाहिजे. जो खरा साधक आहे त्याने स्त्रियांना भिवूनच वागावे. जो सिद्ध आहे त्याने देखील स्त्रियांपासून दूर राहावे. पण स्त्रियांत वागला तरी त्याला दोष नाही, तो अलिप्तच असतो. एकदा सिद्ध झाल्यानंतर त्याला काहीही भेद ही दृष्टी पूर्णतः निघून गेलेली असते. त्यामुळे समोर येणारी स्त्री आहे, पुरुष आहे, लहान आहे, मोठी आहे, मोठ्या वयाचे आहे, काहीही भान राहत नाही. त्यामुळे सिद्ध जरी त्यांच्या समोर स्त्रिया आल्या किंवा त्यात वावरले तरी सुद्धा ते बाधू शकत नाहीत, कारण ते देहातीत अवस्थेमध्ये असतात. त्यामुळे त्यांना फरक पडत नाही कोणताही, स्त्री असो किंवा पुरुष असो समोर. परंतु साधक मात्र तितका तयारीचा, त्याची अजून सिद्धावस्था त्याने गाठलेली नसते, आत्मसाक्षात्कार त्याला झालेला नसतो. त्यामुळे तो देहभानामध्ये पण येऊ शकतो. तर हे इथे त्यामुळे सावधान असावं. पुढे सांगते 20. साधकाने जगामध्ये दोष पाहू नयेत, कारण त्या दोषांचे बीज आपल्यामध्येच असते. ज्याला मी काहीतरी झालो असे वाटते तो काहीच झालेला नसतो, अशा माणसाने फारच सांभाळले पाहिजे. जो खरा साधक आहे त्याने स्त्रियांना भिवूनच वागावे. जो सिद्ध आहे त्याने देखील स्त्रियांपासून दूर राहावे. पण स्त्रियांत वागला तरी त्याला दोष नाही, तो अलिप्तच असतो. 22. जो साधक प्रपंचामध्ये नाही त्याला सुद्धा प्रपंची लोकांच्या संगतीमध्ये राहावे लागणारच, पण त्याने फार सांभाळून राहायला पाहिजे. आपली वृत्ती केव्हा बदलेल याचा नेम नाही. आता जो प्रपंचात नाही आहे, परंतु तरी सुद्धा प्रपंचात नाही आहे आणि आश्रमातही नाही आहे, तर असे अनेक जीव आहेत आज की जे आश्रमात राहत नाहीत परंतु एकटे आहेत, प्रपंचात सगळ्यांच्या सोबत राहून साधत आहेत. तर त्यांनी फार सावधान असलं पाहिजे, कारण कधी वृत्ती प्रापंचिक मोहमायेत अडकेल सांगता येत नाही. ही महत्त्वाची सूचना महाराज करत आहेत. 23. साधन आणि वाचन असले की साधक मागे पडायचा नाही.
साधन आणि वाचन असले की साधक मागे पडायचा नाही. दोन्ही गोष्टी हव्यात आपल्याला. ह्या सर्वच प्रकरणांमध्ये महाराजांनी वारंवार सांगितलेलं आहे की साधन आणि वाचन असले की साधक मागे पडायचा नाही. 24 परमार्थ मार्गामध्ये अर्ध्यापर्यंत गेल्यावर मग पुढे जाणारे साधक फार थोडे असतात. परमार्थ मार्गामध्ये अर्ध्यापर्यंत गेल्यावर मग पुढे जाणारे साधक फार थोडे असतात. आपल्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत भगवंताशी एकरूप होण्याचं जो निश्चय केलेला असतो तो निभावणं ही साधी गोष्ट नाही आहे. ही कारण कुठल्याही वयात, कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही क्षणी साधक खचून जाऊ शकतो असे प्रसंगच येत असतात. त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत आपण जे काही भगवंताशी ज्या पद्धतीने आपण नातं केलेलं असतं ते ते तडीस नेणं हे अत्यंत मोठी गोष्ट आहे. आणि त्यामुळे अनेक साधक ही सोपी गोष्टच नाही आहे. त्यामुळे जरी म्हणूनच असं म्हटलं आहे की कोट्यवधी लोक असतात त्याच्यामधले काही, आता ब्रह्मकुमारीजमध्ये नेहमी आहे म्हटलं जातं वाक्य, कोटो में कोई में भी कोई, त्याच्यापर्यंत पोचतात. कोट्यवधी लोक आहेत त्याच्यामधले काही लोक त्याच्या मार्गाने चालतात, पण त्या चालणाऱ्या मंडळींपैकी कोणीतरी एखादा, त्यामधले कोणीतरी भगवंतापर्यंत किंवा त्याची अनुभूती घेतो. हे इथे सांगितलेलं आहे. कारण अर्ध्यापर्यंत गेल्यावर मग पुढे जाणारे साधक फार थोडे असतात. हे आहे. 25 भगवंत आहे या भावनेपासून साधकाने सुरुवात करावी आणि भगवंत आहेच या भावनेमध्ये समाप्ती करावी. भगवंत आहे या भावनेपासून साधकाने सुरुवात करावी आणि भगवंत आहेच या भावनेमध्ये समाप्ती करावी. 26 किती पोथ्या आणि किती मते आहेत एवढे पाहायला वेळ कोठे आहे, म्हणून साधकाने एक ग्रंथ, त्यामध्ये गीता, ज्ञानेश्वरी, भागवत किंवा दासबोध प्रमाण मानून त्याप्रमाणे साधन करावे. किती वाचन करणार, किती पोथ्या आणि किती आहे, पण साधकाने एक प्रमाण मानून त्यावरती चालावं असं महाराज इथं सांगत आहेत. तर अशा रीतीने साधकांनी कसं असलं पाहिजे ह्याचं त्याने कसं स्वतःला सांभाळलं पाहिजे ह्याची सावधानी दिलेली आहे. मग प्रापंचिक लोकांना किंवा ब्रह्मचारी लोकांनी कसं असलं पाहिजे हे सर्व सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे कसं बोललं पाहिजे, कसे विचार असावेत, सर्व काही बारीक मार्गदर्शन, कोणाचे दोष पाहू नये, सर्व इथे आलेलं आहे. सगळा सार, साधक जीवन कसं असावं या संदर्भात. आता पुढील मुद्दा आपण पाहूयात.